नमस्कार भावांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. भावांनो, हे बघा, हे इन्स्टॉनचं 250चं मशीन आहे. याला किती व्होल्टेज कुठं येतं आणि कसं रिपेअर करायचं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो सगळं. हे इन्स्टॉनचं आहे, 250चं मशीन आहे. याला BT पॅनल वगैरे लावलेलं आहे. आपण पहिले आता मशीन ऑन केलेलं आहे. इथं जो हा रेक्टिफायर लावलेला आहे, इथं ACचं व्होल्टेज येतं. हे AC म्हणजे ट्रान्सफॉर्मरमधून व्होल्टेज इथं येतं रेक्टिफायरला. त्याच्यामधून हे त्याला आपण ब्रिज पण म्हणतो आणि हे रेक्टिफायर आहे. तर इथून जे आहे, इथून हे मायनस व्होल्टेज प्लस व्होल्टेज निघतं. हे बघून घ्या, इथून जे आहे हे प्लस निघतं, इथे हे प्लस आहे, हा मायनस आहे. हे ACचे 2 लावलेले आहे. त्यानंतर इथं हा कॅपॅसिटर लावलेला आहे. कॅपॅसिटरवर बघू, एक मिनटं, मल्टीमीटर इकडे जवळ घेतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. इथं जे आहे मल्टीमीटर जवळ घेतलेलं आहे. 33 व्होल्टेज आलेलं आहे त्याला कॅपॅसिटरवरती. कॅपॅसिटरवरून ते व्होल्टेज मल्टीमीटर आता ठेवलेलं आहे जागेवर. इथं 32-33 व्होल्टेज इथं आलेलं आहे आणि इथून व्होल्टेज ड्राईव्ह बोर्डला जातं. त्यानंतर तुम्हाला ड्राईव्ह बोर्डचं व्होल्टेज पण दाखवतो. हा ड्राईव्ह बोर्ड आहे. इथं ट्रान्झिस्टर लावलेले आहे. तिथं P55 आपलं 3055 पण चालता ट्रान्झिस्टर. इथं जे दिसतं आहे का, इथं आतमध्ये जे ट्रान्झिस्टर, इथं 3055 पण चालतं. 4007 ट्रान्झिस्टर पण चालता. तुम्हाला त्याचं व्होल्टेज दाखवून देतो मी. त्याच्यावाल्या मधल्या पॉईंटला व्होल्टेज जे आहे ते डायरेक्ट जे ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज येतं आपल्या कॅपॅसिटरवरून, ते व्होल्टेज आलं पाहिजे मधल्या पॉईंटला. बेसला आला पाहिजे 6 पॉईंट, म्हणजे ते ड्राय व्होल्ट आहे. तिथून ते ट्रान्झिस्टरला जातं. त्यानंतर इमीटरला येतं 1.2 व्होल्टेज. हे जे व्होल्टेज आहे, मित्रांनो, ते व्होल्टेज पूर्ण आपलंवालं इथून हा जो पूर्ण जो ड्राईव्ह बोर्ड आहे, हे जोपर्यंत आपलं क्लिअर होत नाही तोपर्यंत आपलं मशीन क्लिअर होणार नाही. जोपर्यंत हे ड्राईव्ह व्होल्टेज आहे, हे पॉईंटनुसार ड्राईव्ह व्होल्टेज, हे पॉईंटनुसार व्होल्टेज आलंच पाहिजे. आणि त्यानंतर पुढे हे ड्राईव्ह व्होल्टेज जे आपले जे ड्राईव्ह व्होल्टेज ट्रान्झिस्टर लावलेले आहे, त्या ट्रान्झिस्टरला परफेक्ट व्होल्टेज आलं पाहिजे. जे व्होल्टेज येतं DT मधून, हा जो DT लावलेला आहे, ह्या DT मधून व्होल्टेज येतं. त्याच्यानंतर जे बायस व्होल्टेज सेट करण्यासाठी इथं प्रीसेट दिलेले आहे. हे बघा, प्रीसेट दिलेलं आहे. प्रीसेटवरती व्होल्टेज येतं. या प्रीसेटमध्ये किती डिफरन्स असतो ते बी बघून घ्या. 1 व्होल्टचा डिफरन्स दिलेला आहे याच्यामध्ये. 1 व्होल्ट, 7.2 आणि इथं 6.5, म्हणजे काही कमी 1 व्होल्टचा डिफरन्स दिलेला आहे. दुसरा जो प्रीसेट लावलेला आहे इथं 18 व्होल्ट आलेला आहे, म्हणजे 18 व्होल्ट आलेलं आहे इथं. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटला 14 व्होल्ट, म्हणजे इथं तुम्हाला 2-3 पॉईंटचा फरक पडलेला आहे. 2-3 व्होल्ट ड्रॉप झालेले तिथं, ते बरोबर आहे. तुम्हाला त्याच्यावरती अजून व्होल्टेज कमी जास्त करायचं असेल ड्राईव्ह व्होल्ट, त्याच्यावर तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर हे जे ब्यू लावलेलं आहे, त्या ब्यूवरती आपण व्होल्टेज बघूया. इथं येणार पहिले 32 व्होल्ट, म्हणजे आपलं जे कॅपॅसिटरचे जे व्होल्टेज आहे ते येणार इथं. त्याच्यानंतर इथं हे बायस व्होल्टेज येणार, म्हणजे ड्राय व्होल्ट बोलतो आपण त्याला. हे ड्राय व्होल्ट इथं येणार. बघून घ्या, प्रत्येक पॉईंटला ड्राय व्होल्ट येणार. ते जर ड्राय व्होल्ट कमी जास्त जर झालं तर त्यानंतर तुमचा आवाज फाटणार. जोपर्यंत ड्राय व्होल्ट क्लिअर होत नाही
तोपर्यंत आवाज पूर्ण फाटणार, तो व्यवस्थित चालणार नाही. ज्या वेळेस आवाज जर फाटला वगैरे काही झालं तर पहिले काय करायचं, जे आपले बायस व्होल्टेज ट्रान्झिस्टर त्याच्यावरती व्होल्टेज चेक करायचं. व्होल्टेज चेक झाल्यानंतर मग ते ट्रान्झिस्टर टाकायचे. टाकल्यानंतर मग ते बायस व्होल्टेज किती येतं. आता हे जे बायस व्होल्टेज हे जास्त आहे, इथं बायस व्होल्ट एवढं पाहिजे नाही. हे पॉईंट होतं आहे 6. पण 2 व्होल्टवर लावलं मल्टीमीटर. 2 व्होल्टवर लावल्यानंतर इथं येतं 590.590. इथं आलं पाहिजे पॉईंट 450च्या आसपास. पॉईंट 450च्या आसपास आलं पाहिजे. म्हणजे हे पॉईंट हे जास्त येतं आहे. याचं असं असतं, जास्त व्होल्टेज जे येतं आहे त्याचं जास्त व्होल्टेज काय येतं तर त्याने काय कारण काय होतं, काय प्रॉब्लेम येतो, यांना प्रॉब्लेम काय येतो ते तुम्हाला सांगतो. हे जास्त जे व्होल्टेज येतं आहे पॉईंटमध्ये, याचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला आवाज गण साफ देणार, पूर्ण काही गोडवा देणार, आवाजाची क्वालिटी पण चांगली देणार. प्रॉब्लेम एवढा येणार का हे जे एम्प्लिफायर ॲक्च्युअली व्ह्यू गरम होणार. गरम झाल्यानंतर ते जळून जाणार, शॉर्ट होणार व्ह्यू. त्याच्यामुळं जे बाय व्होल्टेज आहे, जे आपले डायग्रामनुसार जे दिलेलं आहे तेच ठेवलं पाहिजे. इथं हे जे किती आहे 590-91 झालेले आहे, म्हणजे कम से कम 600च्या आसपास गेलेले. याला मी नंतर प्रीसेटनुसार कमी करून घेईल. तुम्हाला मी चालू करून दाखवतो एम्प्लिफायर. इथे बीटी मी ऑन केलेली आहे. मी गाणं लावतो पहिले. हे गाणं लावलेलं आहे मी. धन्यवाद मित्रांनो.